कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुम्ही दोघं एकमेकांना भेटताय, तुमचं मैत्री पलीकडचं हे जे नातं आहे ते लीला, दुर्गा मॅडम आणि एजेना माहिती आहे का? अगं खरंच सॉरी। आमचं एकमेकांवर प्रेम आहे हे ऐकल्यावर तुम्ही काहीच नाही बोललात। आणि काय बोलू अशी तुझ्यापेक्षा? हे बघ बाळा, हे सगळं ना जहागीरदारांना सांगायला हवं। आपण सगळे एकत्र भेटू, बोलू आणि जहागीरदारांचं मत काय आहे हे ऐकल्यानंतरच मी माझं मत मांडेन। आणि हा, तोपर्यंत तुम्ही दोघांनीही कुठलाही निर्णय घ्यायचा नाही। काका, तुम्ही अजिबात काळजी करू नका। मी तुम्हाला प्रॉमिस करतो की मी माझ्या आणि रेवतीबद्दल लवकरात लवकर घरी सांगेन। लवकर घरी ये। ऐक ना रेवती, तू नको ना टेन्शन घेऊस। मी आहे ना, मी बोलेन याच्यांशी आणि मला नाही वाटत ते नकार देते। यश अरे तू एजंटशी बोलशील, पण दुर्गा मॅडमचं काय? अगं ताईशी पण मीच बोलेन ना, का काळजी करतेस? आणि तिचाही होकारच असेल। फक्त तू प्लीज टेन्शन घेऊ नकोस, ओके? आणि आधी रडणं थांबे। काही नाही होणार आहे, सगळं चांगलं होणार। तुझा विश्वास आहे ना माझ्यावर? झालं तसं। श्वेता, त्यांना फक्त घाबरवायचं ठरलं होतं ना। तुला खरंच विष घ्यायची काय गरज होती? काय करून बसलीस तू? तुझे बाबा सुद्धा इथे नाहीये, कामात बिझी आहेत ते। मी काय सांगू आता त्यांना तुझ्याबद्दल? श्वेता, काय करून बसलीस ग तू? त्यामुळे हे मंगळसूत्र मी माझ्या जवळच ठेवीन, फक्त माझ्या गळ्यात घालणार नाही। तुम्ही स्वतः हे मंगळसूत्र माझ्या गळ्यात पुन्हा एकदा घाला आणि तो मान मी मिळवल्याशिवाय अजिबात गप्प बसणार नाही। मी तुझ्या गळ्यात मंगळसूत्र घातलं याचा अर्थ हा नाही की मी तुला स्वीकारलेलं। एजे म्हणालेत की आता ते माझ्यावर प्रेम करत नाही, पण याचा अर्थ असा कुठे आहे की ते कधीच माझ्यावर प्रेम करणार नाही? एजे,
एजे ठीक असतील ना? हे असं स्वप्न का पडलं मला? मला खूप काळजी वाटते एजेंची. हे असं स्वप्न पडणं ही काही चांगली गोष्ट नाहीये. काही वाईट घडणार आहे का पार्टनर? डॉक्टर श्वेता आहेत त्यांच्यासाठी आलो होतो. अच्छा. त्यांची तब्येत बरी आहे हो, पेशंट स्टेबल आहे आता. वजन प्रमाण कमी होतं. आता. काळजी करण्याची काही आवश्यकता नाही. आणि मी सलाईन दिले. मला वाटतं त्यांना बरं वाटेल ओके आणि शुद्ध येईल त्यांना. ओके. बाय द वे मी भेटू शकतो का? नाही, तुम्हाला भेटता येणार नाही, कारण त्यांची आई आहे तिथे जवळ. हां, बी केअरफुल. पोलीस केस आहे. ओके. थँक्यू डॉक्टर. येस येस. काकू, कशाला आला इकडे? काकू, मला माहिती आहे तुम्ही आमच्या फॅमिलीवर खरंच खूप रागावलात. हो, पण श्वेता कशी आहे तेवढंच बघायला मी आलो होतो. माझं बाकी खरंच काही येतो नाही. आणि आजपर्यंत आमच्या घरात तुमचा बरेचदा अपमान झालाय, पण त्या सगळ्याचा असा काही वाईट परिणाम होईल मला खरंच वाटलं नव्हतं. श्वेता, श्वेता काय होते बाळा? डॉक्टर, सिस्टर, काय होते श्वेता? मॅडम, थोडं तुम्ही बाहेर जाता का? नर्स, सिच्युएशन थोडी गंभीर आहे. तुम्ही लवकर हायड्रोकॉर्ड आणि डेली फायलिंग द्या प्लीज, क्विक. ओके डॉक्टर. सॉरी श्वेता, पण एजेला जर अडकवायचं असेल तर तुला इतक्यात बरं होऊन चालणार नाही. कधी कधी मोठा मासा गळाला लावण्यासाठी तुझ्यासारख्या छोट्या माशांचा उपयोग करावा लागतो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.